दोषारोप पत्राचा अहवाल पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यानं 10,000 रुपयांची लाच घेतली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं आरोपी मुंडे याला 20 जून रोजी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या घटनेमधील तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावरती गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती आणि त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना स्वतः 10,000 रुपये लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली आहे. तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे याच्यावरती तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अहिल्यानगर येथील पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक तसेच चालक अरुण शेख आदी पथकानं केली आहे. या कारवाईमुळे आता शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.